नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, इयत्ता 5वी आणि 8वीचे नवीन वर्ग सुरू करण्यासाठी या वर्षीपासून विद्यार्थी पटसंख्येची अट बंधनकारक करण्यात आली आहे। त्यामुळे जिल्ह्यातील 60 गावांमधील 5वीच्या वर्ग मान्यता थांबलेल्या आहेत। जर संबंधित वर्गांना मान्यताच मिळाली नाही तर हजारो विद्यार्थ्यांना कोसनकोस पायपीट करत दूरच्या शाळेमध्ये जावं लागणार आहे। एकीकडे बालकांचा मोफत शिक्षणाच्या हक्काचा गाजावाजा केला जातोय, तर दुसरीकडे वेगवेगळ्या अटी आणि नियमांच्या माध्यमातून कुठेतरी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर ठेवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे का, असा प्रश्न उपस्थित होताना दिसतोय। यंदाचं शैक्षणिक वर्ष सुरू झालंय। या पार्श्वभूमीवरती 5वी आणि 8वीच्या नवीन वर्गांना मंजुरी मिळावी यासाठी जिल्हाभरातनं 63 प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे प्राप्त झालेत। शिक्षण अधिकारी भास्कर पाटील यांनी हे प्रस्ताव पुढे सीईओंकडे पाठवले आहेत। दरम्यान आता नवीन नियमानुसार इयत्ता 1ली ते 5वीच्या शाळांसाठी 30 एवढा पट असणं आवश्यक आहे। ज्या शाळेचा 1 ते 5 प्रत्येकी 30 प्रमाणे 150 पट आहे, अर्थात 5वीच्या वर्गासाठीही 30 पट असेल तरच त्या ठिकाणी 5वीचा नवीन वर्ग सुरू करण्याची मान्यताही दिली जाणार आहे। याशिवाय 8वीच्या वर्गासाठी देखील नव्या नियमानुसार 35 प्रमाणे विद्यार्थी संख्या गरजेची आहे। केंद्र शाळा, पीएमश्री शाळा आणि आदर्श शाळा यांना या पटसंख्येची अट मात्र लागू नये। मात्र इतर शाळांना मान्यता घेताना पटसंख्या पाहिली जात आहे। जिल्ह्यातील 63 प्रस्तावांमध्ये बहुतांशी शाळांचा पट हा कमी आहे। त्यामुळे 5वीच्या वर्गात जर 10-15 विद्यार्थीच असतील तर नवीन वर्गांना इच्छा असूनही सीईओ मान्यता देऊ शकत नाहीत। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं पटसंख्येचा नवीन नियम लागू करण्यात आलाय। परंतु जर समजा मान्यता दिली नाही तर त्या मुलांनी कुठल्या शाळेमध्ये जायचं यासाठीची कुठलीही तरतूद करण्यात आलेली नाही। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं शासनाने या गोष्टीकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे की जर जवळची शाळा बंद झाली तर कुठल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना जायला हवं आणि त्यासाठीची तरतूद देखील शासनानं करून द्यायला हवी। यावरती तुमचं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।